नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये स्वयंपाकी किंवा शिपाई या पदाच्या काही जागा निघालेल्या आहेत. त्याबद्दलचा आपण ऑफलाईन फॉर्म कसे भरावे हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. मित्रांनो, तुम्हाला PDF पाहण्यासाठी हायकोर्ट ऑफ बॉम्बे यांच्या साईटवर यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला रिक्रुटमेंट या ऑप्शनला गेल्यावर तुम्ही या ठिकाणी पाहता की ॲडव्हर्टाइजमेंट एक ऑप्शन पाहता. या ठिकाणी तुम्ही क्लिक करून PDF पाहू शकता. मित्रांनो, अशा प्रकारे हे PDF दिलेले आहे. हे PDF आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे. टेलिग्रामचे लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये आहे. तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर तुम्हाला ह्या गोष्टी सर्व उपलब्ध होतील. तुम्ही या ठिकाणी पाहताय की पदाचे नाव आहे स्वयंपाकी नि शिपाई. याच्या एकूण एक जागा आहेत. त्यानंतर याला पेमेंट आहे 16,600 ते 52,400 असे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पद दिलेले आहे. या ठिकाणी कोणीही अप्लाय करू शकतो, स्त्री आणि पुरुष दोन्हीही. त्यानंतर सदर हा फॉर्म ऑफलाईन असून तुम्हाला या दिलेल्या पत्त्यावर बाय पोस्टने फक्त स्पीड पोस्टानेच फक्त तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे किंवा पोस्टाने पाठवायचं आहे. याची शेवटची तारीख आहे 21 सप्टेंबर. मित्रांनो, 21 सप्टेंबर 2025 पर्यंत तुम्हाला स्पीड पोस्टाने तुम्हाला हा अर्ज पाठवायचा आहे. अशा प्रकारे हे PDF दिले असून मी तुम्हाला या ठिकाणी फक्त महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहे. त्यानंतर याला क्वालिफिकेशन मागितलेलं आहे. उमेदवार किमान 7वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सोबतच त्याला मराठी भाषा लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक आहे. त्यानंतर मान्यताप्राप्त संस्थेच्या स्वयंपाक अभ्यासक्रमासह अभ्यासक्रम प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे हे PDF दिलेले असून या ठिकाणी पाहतो मी वयाची मर्यादा आहे 18 ते 38 वर्ष. मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष सूट आहे. 18 ते 43 वर्षापर्यंत या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर मित्रांनो, याला फी आहे 300 रुपये. तुम्हाला डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे DD बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साईटच्या नावाने तुम्हाला 300 रुपयाचा DD काढणे आवश्यक आहे. या ठिकाणी पाहता की तुम्ही बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साईटच्या या नावाने तुम्हाला 300 रुपयाचा DD काढणे आवश्यक आहे. त्यानंतर सदर याची शॉर्टलिस्ट लागल्यावर तुमचं जर का शॉर्टलिस्टमध्ये नाव असेल तर या ठिकाणी तुम्हाला लेखी परीक्षा राहणार आहे 30 मार्काची. त्यानंतर स्वयंपाकाचे ज्ञान आहे 30 मार्काचे. यामध्ये तुम्हाला किमान 15 मार्क पास व्हायला आवश्यक आहे. त्यानंतर शारीरिक क्षमता राहणार आहे 10 मार्काचे आणि इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत राहणार 10 मार्काचं. असे तुम्हाला 80 मार्काचे या ठिकाणी पेपर तुम्हाला किंवा प्रोसेस आहे सिलेक्शन प्रोसेसची. त्यानंतर मित्रांनो, या PDF खालीच हा फॉर्म दिलेला आहे. हा फॉर्म तुम्हाला प्रिंटआउट काढून स्वतःच्या हस्ताक्षराने या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. आता आपण थोडक्यात फॉर्म कसा भरायचा हे या ठिकाणी पाहूया. मित्रांनो, तुम्ही प्रिंट काढल्यावर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम एक अलीकडे काढलेला पासपोर्ट तुम्हाला या ठिकाणी जोडायचा आहे. या ठिकाणी तुम्ही पासपोर्ट लावल्यावर त्याच्यावर क्रॉस सिग्नेचर वगैरे मारून घ्यायची. त्यानंतर फॉर्म भरताना पहिला कॉलम आहे उमेदवाराचे संपूर्ण नाव. या ठिकाणी मराठीमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. जे तुमचं नाव असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे मराठीमध्ये. त्यानंतर 2 नंबरचं ऑप्शन आहे पत्रव्यवहाराचा संपूर्ण पत्ता पिनकोडसह. या ठिकाणी तुम्हाला पत्ता लिहायचा आहे. जो तुमच्या गावाचा किंवा शहरी भागाचा जो पत्ता असेल तो संपूर्ण पत्ता पिनकोडसह या ठिकाणी 2 नंबरच्या कॉलममध्ये टाकायचा आहे. त्यानंतर 3 नंबरचा कॉलम आहे राष्ट्रीयत्व. तुम्हाला या ठिकाणी भारतीय लिहायचं आहे. त्यानंतर 4 नंबरमध्ये अधिवास आहे का तर या ठिकाणी तुम्हाला येस किंवा होय या ऑप्शनला टिकमार्क करून नाही या ऑप्शनला काट मारायचा आहे. त्यानंतर 5 नंबरचं ऑप्शन आहे मोबाईल नंबर. 6 नंबरमध्ये ईमेल ID. अशा प्रकारे एकदम साधा आणि सिंपल फॉर्म आहे. काही अडचण आल्यास कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये अवश्य देण्यात येणार आहे.
त्यानंतर 7 नंबरमध्ये लिंग मेल फिमेल पुरुष स्त्री जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर धर्म, तुमचा धर्म जो असेल SCमध्ये महार मांग महार चंबार, OBCमध्ये कुंभी माडी कुंभी तेली जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर 8 नंबरमध्ये जात व प्रवर्ग. जात व प्रवर्ग म्हणजे SCमध्ये समजा तुम्ही महार असाल तर तुम्हाला SC लिहायचं आहे, कंसात तुम्ही महार करू शकता अशा प्रकारे. त्यानंतर OBC असाल तर OBCमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. OBC लिहिल्यावर तुम्हाला कुंभी माडी जे असेल ते तुम्ही कंसात टाकू शकता. त्यानंतर 10 नंबरचा ऑप्शन आहे जन्मदिनांक. तुमची डेट ऑफ बर्थ जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. त्यानंतर 10 नंबर झाल्या. 11 नंबरच्या कॉलममध्ये तुम्हाला जाहिरात ज्या दिवशी प्रसिद्ध झाली त्या दिवसापासून तुम्हाला वय तुमचं या ठिकाणी टाईप करायचं आहे किंवा लिहायचं आहे, वर्ष महिना आणि दिवस. त्यानंतर 12 नंबरमध्ये उमेदवाराची विवाहित स्थिती म्हणजे उमेदवार विवाहित आहे, अविवाहित आहे, विधवा आहे, विधूर आहे हे तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे 12 नंबरच्या कॉलममध्ये. त्यानंतर 13 नंबरचा कॉलम आहे जर का तुम्ही लग्न झाले असेल तर या ठिकाणी तुम्हाला मुलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला मुलांची संख्या टाकायची आहे. जर का लग्न झालं नसेल तर या ठिकाणी तुम्हाला काट मारायचं आहे किंवा 0 ऑप्शन 0 हे टाकायचं आहे. त्यानंतर 14 नंबरचा कॉलम आहे सेम प्रोसेस. 2005 नंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या असल्यास दिनांक नमूद करावा. म्हणजे जर का तुमचं लग्न झालं असेल आणि तुम्हाला मुलं वगैरे असतील तर या ठिकाणी तुम्ही किती आहेत आणि त्यांची जन्मतारीख या ठिकाणी तुम्हाला नमूद करायची आहे. त्यानंतर नंतरचा कॉलम आहे हँडिकॅप. दिव्यांग असेल तर येस, नसेल तर नो नाही हे ऑप्शनला तुम्हाला टिकमार्क करून घ्यायचं आहे. त्यानंतर 16 नंबरचं कॉलम आहे शैक्षणिक पात्रता. या ठिकाणी तुमचं जे शिक्षण झालं असेल ते या ठिकाणी तुम्हाला अनुक्रमांक देऊन त्यानंतर शैक्षणिक अर्थामध्ये SSC लिहायचं आहे, 10वी 12वी ग्रॅज्युएशन जे असेल ते. त्यानंतर तुमच्याकडे 7वीची इन्फॉर्मेशन असेल तर तुम्ही 7वीची इन्फॉर्मेशन तुम्हाला टाकायची आहे, नसेल तर तुम्ही 10वी वगैरे टाकू शकता. एकदम साधा आणि सिंपल फॉर्म आहे, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे कामाचा अनुभव. ज्या ठिकाणी तुम्ही काम केलं असेल ते कामाचा तपशील या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे, कारण की अनुभव असल्यास या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर इतर विशेष अतिरिक्त अर्हता. या ठिकाणी तुम्ही 18 नंबरच्या कॉलममध्ये MSCIT वगैरे टाकू शकता तुमच्याकडे असेल तर. त्यानंतर 19मध्ये आहे तुम्हाला येत असलेली भाषा. जी तुम्हाला भाषा येत असेल मराठी, हिंदी, इंग्लिश तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. त्यानंतर या ठिकाणी 20 नंबरचा कॉलम आहे शासकीय कार्यरत असल्यास. म्हणजे जर का तुम्ही शासकीय नोकरीमध्ये असाल तर या ठिकाणी हा कॉलम लिहायचा आहे 20 नंबरचा, नाहीतर या ठिकाणी तुम्हाला डॅश मारून सोडून द्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी 21 नंबरच्या कॉलममध्ये तुम्हाला डिमांड ड्रॉपची माहिती भरायची आहे. या ठिकाणी 21 नंबरच्या कॉलममध्ये जो तुमचा DD क्रमांक असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर ज्या दिवशी तुम्ही DD काढाल तो दिनांक या ठिकाणी तुम्हाला नमूद करायचा आहे. त्यानंतर शुल्क तुम्हाला द्यायचं आहे 300 रुपये. अशा प्रकारे हा 21 नंबरचा कॉलम तुम्हाला भरणे आवश्यक आहे. त्यानंतर उमेदवारास फौजदारी गुन्हा वगैरे आहे का या ठिकाणी होय या ऑप्शनला काट मारून नाही या ऑप्शनला तुम्हाला टिक मार्क करायचा आहे. त्यानंतर 21-23 मध्ये सुद्धा तेच. सो मित्रांनो, अशा प्रकारे हा फॉर्म असून एक साधा आणि सिंपल आहे. या ठिकाणी तुम्हाला दिनांक आणि ठिकाण टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी उमेदवाराची स्वाक्षरी आणि नाव हे तुम्हाला पूर्ण भरल्यावर या ठिकाणी उमेदवाराने अर्जासोबत जोडलेले कागदपत्राची यादी खालील अनुक्रमांकानुसार लिहावी. म्हणजे तुम्ही फॉर्मला ज्या प्रकारे डॉक्युमेंट जोडाल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे किंवा लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट अशा प्रकारे. त्यानंतर हे पूर्ण भरल्यावर तुम्हाला या ठिकाणी चरित्र प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचे आहेत. या ठिकाणी पोलीस पाटील किंवा सरपंच जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला 2 चरित्र प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. प्रतिज्ञापत्रसुद्धा तुम्हाला या ठिकाणी लावायचं आहे लहान कुटुंबाचे फॉर्मसोबत.
कारण की त्यांनी सांगितलेलं आहे PDF मध्ये. सो मित्रांनो, अशा प्रकारे हा फॉर्म असून जर का या फॉर्ममध्ये काही भरताना अडचण येत असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा, त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.